Hello, dear friends. Welcome back to our learning platform. I am your mathematics mentor गणेश कुंभारे. मग सर्वांचं आपल्या गणेश कुंभारे चॅनलला स्वागत करतोय. तर विद्यार्थी मित्रांनो, लास्ट क्लासमध्ये आपण म्हणजे लास्ट जो क्लास झाला होता त्या लास्ट क्लासमध्ये आपण पाहिलं होतं की ट्रूथ टेबल कसे ड्रॉ केले जातात. त्याच ट्रूथ टेबलचा यूज करून इथे मला प्रूफ करायचंय बाळांनो. काय प्रूफ करायचं बघून घ्या. युझिंग अ ट्रूथ टेबल प्रूफ दॅट द फॉलोइंग आर द लॉजिकल इक्विव्हॅलन्स. काय प्रूफ करायचे मला इथे बाळांनो? मला लॉजिकल इक्विव्हॅलन्स जी काही कंडिशन्स आहेत त्या लॉजिकल इक्विव्हॅलन्सच्या कंडिशन मला काय करायच्या याच्यामध्ये प्रूफ करायच्या. मग त्या लॉजिकल इक्विव्हॅलन्स मध्ये प्रूफ करण्यासाठी ज्या काही कंडिशन्स तुम्हाला दिल्यात त्या सगळ्या कंडिशन्स आपण आजच्या क्लासमध्ये डिस्कस करणार आहोत. कशा आहेत कंडिशन बघून घ्या. तर लॉजिकल इक्विव्हॅलन्स म्हणजे काय की बघून घ्यायचं. हा एक स्टेटमेंट पॅटर्न आहे आणि हा एक स्टेटमेंट पॅटर्न आहे. हे दोन तुम्हाला स्टेटमेंट पॅटर्न दिलेत. त्या दोघांना काय करू आपण, या दोघांचे ट्रूथ टेबल ड्रॉ करूयात. दोघांचे ट्रूथ टेबल ड्रॉ झाल्याच्या नंतर जर मला याच्या एंट्रीज आणि याच्या एंट्रीज जर मला सेम जर मला भेटल्या तर तो लॉजिकल इक्विव्हॅलन्स आहे. या फॉर्म मध्ये आपण त्याला बघू शकतो. ठीक आहे ना. मग पहिलं जे काम आहे आपलं ते काम काय बाळांनो बघून का, ट्रूथ टेबल पहिले ड्रॉ करूयात. ठीक आहे. सोल्युशनला स्टार्ट करतो बाळांनो. इथे काय दिलं सोल्युशन बघून घ्यायचे. जर तुम्ही सोल्युशनला सॉल्व्ह जर करायचा प्रयत्न केला तर मला काय काय व्हॅल्यू भेटतात त्या सगळ्या व्हॅल्यू आपण काय करणार ते डिस्कस करणार आहे. ठीक आहे ना. चला पहिले ट्रूथ टेबल ड्रॉ करण्यासाठी ज्या काही लागतं ते आपण पहिले ड्रॉ करून घेऊयात की सर मला याच्यामध्ये काय लागणार आहे. तर ट्रूथ टेबल ड्रॉ करूयात आपण. ठीक आहे, लक्ष द्या इकडं. तर पहिले काय करणार आपण याच्यामध्ये पी ड्रॉ करूयात. ठीक आहे ना. पहिले पी आहे. ठीक आहे. त्यानंतर जर तुम्ही जर पाहिलं तर लक्ष द्या इकडं. सर पहिले पी, नंतर येणार माझ्याकडे निगेशन पी, नंतर क्यू, नंतर काय दिलं मला सांगा इथे सर निगेशन पी अँड क्यू. नंतर आता बघा हे सॉल्व्ह झाला तर याला बघूयात आपण. याच्या व्हॅल्यू काय काय दिलं बघून घ्या एकदा. तर पी ऑर क्यू आहे. नंतर इथे येणार आपल्याकडं जो पी ऑर क्यू आहे या दोघांच्या मध्ये कोण आहे, अँड निगेशन पी आहे. इतकी सगळी कहाणी मला याच्यामध्ये ड्रॉ करायची आहे. ठीक आहे ना. तर एवढी जर कहाणी तुम्हाला ड्रॉ करायची असेल तर पहिलं आपलं काम आहे की हा टेबल ड्रॉ करून घेऊयात आपण. ठीक आहे ना. जेव्हा हा टेबल पूर्ण आपला ड्रॉ होईल तेव्हा मला पूर्णच्या पूर्ण व्हॅल्यू काय होतील बाळांनो, सॉल्व्ह करता येतील. काल मी तुम्हाला सांगितलं ट्रूथ टेबलच्या सगळ्या व्हॅल्यू कशा ड्रॉ केल्या जातात, कशा फाइंड आउट केल्या जातात. इच अँड एव्हरीथिंग आपण कालच्या क्लासमध्ये पाहिलेलं आहे. सर तीनच एंट्री तर फॉर्म्युला काय तर व्हॅल्यू सर टी टी एफ आणि एफ काय भेटणार ते मला सांगा पटकन. टी टी एफ एफ च्या फॉर्म मध्ये भेटतो. आता याचे निगेशन सर टीचं निगेशन काय येणार इथे एफ, टीचं निगेशन मला भेटणार इथे एफ. ठीक आहे. नंतर या टीचं निगेशन एफ, एफचं निगेशन टी, एफचं निगेशन टी. या फॉर्मॅट मध्ये आला आपण काय करणार ड्रॉ करणार आहे. नंतर क्यू, क्यू मध्ये काय ना मला सांगा टी एफ असं या फॉर्म मध्ये याला भेटतो. आता मला काय करायचंय सर निगेशन क्यू पी आणि क्यू, निगेशन पी आणि क्यू मध्ये अँड ऑपरेटर. अँडचं म्हणणं काय असते बाळांनो, दोन्ही टी असेल तरच टी, अदरवाईज आन्सर काय लिहिसाल बाळांनो तुम्ही फॉल्स लिहिताल. तर अँड ऑपरेटरचा रूल काय म्हणतो, दोन्ही टी असेल तरच टी यूज करायचा, अदरवाईज कोण यूज करायचा, फॉल्स यामध्ये यूज करायचा. ठीक आहे ना. नंतर माझ्याकडे पी ऑर क्यू. सर पी ऑर क्यू, या पी आणि क्यू मध्ये ऑर ऑपरेटर, दोन्ही एफ असेल तरच एफ, अदरवाईज सगळ्या एंट्री कशा येतील बाळांनो इथे टी येतील. तर दोन एफ ज्या ठिकाणी आहेत त्याच ठिकाणी एफ लिहायचा, अदरवाईज सगळ्या ट्रू लिहून टाकायच्या. आता आपण काय करणार बाळांनो बघून घ्या. इथं तुम्ही जर कंडिशन जर पाहिली, ठीक आहे ना. सर या ब्रॅकेटमध्ये आणि हा निगेशन पी मध्ये, ठीक आहे ना, म्हणजे हा जो तुम्हाला दिलेला आहे हा आणि हा, म्हणजे हा वाला ब्रॅकेट आणि नंतर कोण दिला मला सांगा पटकन, नंतर निगेशन पी दिला. या दोघांच्या मध्ये कोणतं ऑपरेटर आहे, अँड ऑपरेटर. तर अँडचं म्हणणं काय असते बाळांनो बघून घ्या. सर अँडचं म्हणणं असं आहे दोन्ही टी असेल तरच टी, अदरवाईज इथे कोण लिहिणार मी फॉल्स लिहिणार. तर इथे पण दोन्ही टी आहेत का, नाही, इथे काय लिहिणार मी फॉल्स लिहिणार. इथे दोन्ही टी आहेत का, हो सर इथे दोन्ही टी आहेत, इथे टी लिहा. इथे बघा बरं बाळांनो इथे आन्सर एफ येणार. आता जर तुम्ही तो ऑब्झर्वेशन करायचा प्रयत्न जर केलाय तर काय करणार मी ऑब्झर्वेशन मध्ये, प्लीज काळजीपूर्वक सर्वांनी लक्ष द्यायचं इथं. आता लक्ष द्या इकडं. तर हा वाला ब्रॅकेट म्हणजे ही वाली एंट्रीज चेक करा एकदा. तर मी ही वाली एंट्रीज चेक करू लागलो आणि शेवटची एंट्री चेक करा एकदा. ठीक आहे ना. जर तुम्ही शेवटची एंट्री जर चेकआउट जर केली तर यामध्ये कोणती कोणती व्हॅल्यू भेटते तुम्हाला ते समजून जाईल बाळांनो. ठीक आहे ना. ही शेवटची एंट्री चेक करा. ज्या दोन मी एंट्री ज्या हायलाइट केल्या त्या दोन्ही व्हॅल्यू तुम्हाला सेम भेटतात का चेकआउट करा एकदा. हो सर. ठीक आहे ना. बघा सर एफ एफ इथे आहे, एफ एफ इथे आहे, टी टी इथं आहे, एफ एफ इथं आहे.
यावरनं आपण लिहिणार काय बाळांनो माहितीये का, शेवटी लास्ट एंट्री मध्ये लिहायचं आपण इथे त्याला नेमिंग करतो. एकदा नेमिंग काय येणार, 1 2 3 4 5 आणि 6. कॉलम नंबर कोणता कोणता, कॉलम नंबर 4 आणि कॉलम नंबर 6 यांच्या ऑल एंट्रीज मला सेम भेटल्या आणि ऑल एंट्रीज सेम भेटल्यामुळं हा लॉजिकल इक्विव्हॅलन्स आहे. सर इक्विव्हॅलन्स म्हणजे काय, जर दोन स्टेटमेंट पॅटर्नच्या एंट्रीज जर मला सेम भेटत असतील त्याला म्हणायचं आपण लॉजिकल इक्विव्हॅलन्स. ठीक आहे ना. मग फायनल सोल्युशन मध्ये काय लिहायचं पाहून घ्या आपण. ठीक आहे ना. द ऑल एंट्री इन अ लास्ट कॉलम इन अ कॉलम, कोणते कोणते कॉलम दिले बाळांनो आपल्याला. सर आपण कॉलमला जर चेकआउट जर केलं तर माझ्याकडे कॉलम कोणते कोणते चेक करून घ्या एकदा. कॉलम नंबर 4 and 6 इन अ column 4 and 6 are identical hence given pattern is लॉजिकल इक्विव्हॅलन्स. ठीक आहे ना. हे स्टेटमेंट पूर्ण करून घेसाल हे लॉजिकल इक्विव्हॅलन्स आहे. या फॉर्मॅटमध्ये या क्वेश्चनला आपण काय करणार बाळांनो, रिप्रेझेंट करणार आहे. ठीक आहे. तर असे काही क्वेश्चन्स आहेत जे तुम्हाला जमले पाहिजेत, आले पाहिजेत. ठीक आहे ना. तर तुम्हाला क्वेश्चन चांगले जमतील, अदरवाईज काही खरं नाही बाळांनो. ठीक आहे ना. आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, पेपरला बराच वेळेस येणारा क्वेश्चन आहे बाळांनो. चला आता पुढच्या पॉईंटला जाऊयात आपण. पुढचे पॉईंट काय दिले बाळांनो बघून घ्या. इथे येणाऱ्या एंट्रीज. तर माझ्याकडे कोण आहे इथं पहा बरं एकदा. पी आहे, क्यू आहे. सर निगेशन पी आहे, निगेशन क्यू कुठेच नाहीये माझ्याकडं. नंतरची व्हॅल्यू पी ऑर क्यू, नंतरची पी ऑर क्यू, यालाच काय लावायचं मला, निगेशन अप्लाय करायचंय. ठीक आहे. नंतर नंतर काय दिलं मला इथे, निगेशन पी अँड क्यू आहे. ठीक आहे. नंतर बघा त्याला नेमिंग करतो, नंबरिंग करूयात आपण. नंबरिंग काय येणार ते 1 2 3 4 5 आणि 6. सर 5 आणि 6 बघा एकदा. 5 नंबर आणि 6 मध्ये कोण आहे, ऑर ऑपरेटर आहे. 5 आणि 6 मध्ये ऑर ऑपरेटर अप्लाय करायचा. ठीक आहे. निगेशन पीच्या इक्वल आला पाहिजे. ठीक आहे. चला एकदा लक्ष द्या इकडे. आता इथे जर तुम्ही जर पाहिलं त्याला पूर्ण व्हॅल्यू काय करतो एकदा ड्रॉ करून घेऊयात आपण. ठीक आहे ना. सगळ्या व्हॅल्यू जर मी एकदा ड्रॉ करून जर घेतल्या तर तुम्हाला सॉल्व्ह करायला आणि समजून सांगायला मला सेम असेल, सोपं पडेल थोड्याशा कंडिशन्स. चला आता इथे जर तुम्ही जर पाहिलं एंट्रीज बघून घ्या. इथे एंट्री काय येणार, टी टी एफ एफ. इथे टी एफ टी एफ. सर पीचं निगेशन एफ एफ टी टी. दोघांमध्ये ऑर आहे. ऑरचं म्हणणं काय असते, पी ऑर क्यू आहे. दोन्ही एफ असेल तरच एफ, अदरवाईज सगळ्या एंट्री काय भेटतील मला इथे, टी भेटतील. सर याचं मला निगेशन करायचं. याचं निगेशन एफ 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 आणि टी. नंतर इथे काय करायचं बघून घ्या. ठीक आहे ना. सर निगेशन पी अँड क्यू, निगेशन हा पी तुमचा आणि हा क्यू आहे, दोघांमध्ये अँड ऑपरेटर आहे. दोन्ही टी असेल तरच टी, अदरवाईज फॉल्स. म्हणजे पाहून घ्या इथं फॉल्स येणार, या ठिकाणी फॉल्स येणार, या ठिकाणी ट्रू येणार आणि या ठिकाणी फॉल्स येणार. ठीक आहे ना. आता 5व्या आणि 6व्या मध्ये काय करायचं बाळांनो मला बघून घ्या. सर 5th and 6th मध्ये ऑर ऑपरेटर आहे. ठीक आहे ना. ऑरचं म्हणणं काय, दोन्ही एफ असेल तरच एफ, अदरवाईज टी. इथे येणार बाळांनो एफ, इथे येणार एफ, इथे येणार टी, इथे येणार टी. आता एक गोष्ट ऑब्झर्व करायची. इथे बघा सर निगेशन पी, हा निगेशन पी कोणत्या कॉलम मध्ये ते चेकआउट करा एकदा. कॉलम नंबर चेक करायचा बाळांनो मला. ठीक आहे ना. जर तुम्ही कॉलम जर चेकआउट जर केला तर निगेशन पी हा इथे आहे. हा बघा एकदा. कॉलम नंबर 3 चेक करा आणि कॉलम नंबर शेवटचा चेक करा एकदा. ठीक आहे ना. कॉलम नंबर कोणता कोणता घेतला आपण याच्यामध्ये, सर हा 6 झाला, याला मी 7 नेमिंग करतो, 7 म्हटलं. तर कॉलम नंबर 3 आणि कॉलम नंबर 7 इक्वल आहे, म्हणून हे स्टेटमेंट पॅटर्न कसं आहे, लॉजिकल इक्विव्हॅलन्स आहे. इथे काय आपण बघा. सर कॉलम 3 and 7 are identical hence given pattern is logical equivalence. ते कसं आहे बाळांनो मला सांगा पटकन. लॉजिकल इक्विव्हॅलन्स आहे. ठीक आहे ना. हिच्यामध्ये असलेल्या काही महत्वाच्या कंडिशन्स. ठीक आहे ना. हा झाला तुमचा सेकंड नंबरचा क्वेश्चन. चला थर्ड नंबरच्या क्वेश्चनला जाऊयात. थर्ड मध्ये जर तुम्ही जर पाहिलं तर काय बाळांनो बघून घ्या. इथे सर माझ्याकडे पी आहे, क्यू आहे,
पी डबल इम्प्लाइज क्यू आहे, ठीक आहे. त्यानंतर काय करणार आपण बघून घ्या इथे, सर पी ऑर क्यू, नंतर यालाच काय करायचं नाही, नंतर पुढे माझ्याकडं पी अँड क्यू आहे, पी अँड क्यू. आता लक्ष द्या बघा इथे काय कंडिशन, तर 1 2 3 4 आणि 5. हे जर 5 जर मला भेटले असतील तर बघा आता हा जो आहे हा 4 नंबर आहे, हा 4 नंबर आहे, हा किती आहे 5 नंबर आहे. दोघांच्या मध्ये कोण आहे याचं निगेशन करावं लागेल मला, है ना, ठीक आहे ना. तर मला 5व्याचं एकदा निगेशन करावं लागेल, सॉरी बेटा, मला एकदा 5व्याचं निगेशन करावं लागेल इथे, ठीक आहे ना. 5th नंबरचं काय करूयात, एकदा निगेशन करूयात. तर 5व्याचं निगेशन, सर जो 5वा आहे त्याचं निगेशन करा एकदा, ठीक आहे ना. 5व्यात झालं निगेशन. आता जर तुम्ही जर पाहिलं 4 नंबर आणि हा 6 नंबर, तर 4 आणि 6 यांच्यामध्ये कोणता ऑपरेटर लावायचा, मला अँड ऑपरेटर अप्लाय करायचा, ठीक आहे. आणि जो काही मला 7 नंबरचा भेटल, या 7चं मला पुन्हा काय करायचंय, निगेशन करायचं. मला 7चं पुन्हा काय करायचंय, निगेशन करायचं. हा भेटला तुमचा 8 नंबरचा कॉलम. बघा भावना, इतका मोठी थिंग्स आहे, इतका मोठा क्वेश्चन्स आहे हा, ठीक आहे. एकदम इझिली आपण याला काय करणार आहे, सॉल्व्ह करणार आहे. चला लक्ष द्या इकडं. चलो एक बार डब्बा बना लेंगे, डब्बे के सिवा तो कुछ नहीं होता. डब्बा बना लेंगे, डब्बा खाएंगे तो ही जान रहेंगे अपने में, ठीक आहे. चला आता लक्ष द्या इकडं. काय टीच्या एंट्री बघा बरं एकदा. टीच्या एंट्री लिहायच्या मला टी टी एफ एफ. इथे काय येणार, टी एफ टी एफ. इथे काय येणार, पी इम्प्लाइज क्यू. दोन्ही सेम असेल तरच टी, अदरवाईज फॉल्स, ठीक आहे. ऑर काय म्हणते, ऑरचं म्हणणं असेल दोन्ही एफ असेल तरच एफ, अदरवाईज आन्सर काय येणार मला इथं, टी भेटणार. सर अँडचं म्हणणं काय असेल, दोन्ही टी असेल तरच टी, अदरवाईज आन्सर काय लिहायचं, इथे फॉल्स लिहून टाकायचं, ठीक आहे. दोन्ही टी असेल तरच टी, अदरवाईज फॉल्स. याचं निगेशन करावं, याचं निगेशन काय येणार, एफ टी टी टी. 1 2 3 4 झाले जातात. तर 5 आणि 4 आणि 6 मध्ये हा तुमचा 4 नंबर, हा 4 नंबर आणि हा 6 नंबर, या दोघांमध्ये काय करायचं, मला अँड ऑपरेटर अप्लाय करायचा. तर दोन्ही टी असेल तरच टी, 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 अदरवाईज फॉल्स लिहून टाकायचा. याचं काय करा, निगेशन करून घ्या एकदा. सर 7चं निगेशन आहे, म्हणजे इथं टी एफ एफ आणि टी. कोणता कोणता ऑब्झर्व करायचा बघून घ्या एकदा. हा वाला इथे आहे. याला काय करूयात आपण एकदा, याला थोडस चांगल्या फॉर्मॅटमध्ये लिहूया त्याला. हा बघा, हा वाला, ये वाला है सर मेरे पास और ये वाला है मेरे पास. एक बार देखो वाला सेम दिख रहा है क्या तुम्हारे को. तर टी एफ एफ टी, हो सर लॉजिकल इक्विव्हॅलन्स आहे. मग तुम्ही लिहिसाल वाढवून, ते काय लिहायचं मला सांगा सोल्युशन मध्ये. सोल्युशन मध्ये एकदा लिहून घ्या. कॉलम नंबर कोणता कोणता घेतला आपण, सर फ्रॉम 3 and 8 वरनं, फ्रॉम 3 and 8 वरून, ठीक आहे ना. गिव्हन स्टेटमेंट, गिव्हन स्टेटमेंट इज ए लॉजिकल इक्विव्हॅलन्स, इज ए लॉजिकल इक्विव्हॅलन्स. हो सर हे लॉजिकल इक्विव्हॅलन्स आहे. हे काय लॉजिकल इक्विव्हॅलन्स आहे, ठीक आहे. तर असे काही क्वेश्चन्स आहेत बाळांनो याच्यामध्ये, ठीक आहे ना. पुढचा क्वेश्चन आहे, मला वाटतं की तुम्ही हा ऍज अ होमवर्क सॉल्व्ह करावा, ठीक आहे ना. ऍज अ HW तुम्ही याला सॉल्व्ह करा अशी माझी इच्छा आहे, ठीक आहे ना. नाही जमला तर नेक्स्ट नंबरच्या पॉइंटला आपण बघूयात, ठीक आहे, चालेल. नंतर मला सांगा हा वाला जो आहे याच्यामध्ये 8 एंट्री देतील बाळांनो, पुन्हा सेम टू सेम त्याच मेथडने तुम्ही काय करसाल, याला सॉल्व्ह करसाल बाळांनो, ठीक आहे. त्यानंतर हा पण, याच्यामध्ये सुद्धा 8 एंट्रीज येतील, याला पण तुम्ही सॉल्व्ह करून घ्या अशी माझी इच्छा आहे. बरं चला याला सॉल्व्ह करून देतो, ठीक आहे ना. काय येणार इथे मला सांगा पटकन. सर पी क्यू आर, नंतरची व्हॅल्यू काय येणार इथे, क्यू अँड आर. नंतर तुम्ही जर पाहिलं याला नंबरिंग करतो इथे 1 2 3 4. कोणाकोणामध्ये पी हा किती नंबरला आहे, 1 नंबरला. इम्प्लिकेशन लावायचं, हा ब्रॅकेट कुठे आहे, 4 नंबरला, ठीक आहे. नंतर इथे काय येणार, पी इम्प्लाइज क्यू. तर 1 व 2 मध्ये इम्प्लिकेशन, 1 व 2 मध्ये इम्प्लिकेशन लावा. क्यू किती नंबरला आहे, सर क्यू हा 2 नंबरला आहे. आर किती नंबरला आहे, 3 नंबरला. याच्यामध्ये सुद्धा इम्प्लिकेशन लावा, ठीक आहे. आता तुम्ही जर पाहिलं इथे, याला जर थोडस सॉल्व्ह करायचा प्रयत्न केला, इथे 5 भेटतो, इथे 6 भेटतो, इथे 7 भेटतो, ठीक आहे ना. 1 2 3 4 5 6 7, ठीक आहे. आता तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व करा बाळांनो, ठीक आहे ना. तर हा एक माझा हायलाइट वाला कंडिशन आहे, ही एक हायलाइट वाली कंडिशन आहे आपली, ठीक आहे ना. पी अँड क्यू हा इथे कंडिशन आहे. हा किती नंबरला आहे, 6 नंबरला.
हा किती नंबरला आहे? पी इम्प्लाइज आर. पी एक नंबरला आहे, पी इम्प्लाइज आर करतोय ना बेटा मी इथं. पी इम्प्लाइज क्यू, पी इम्प्लाइज क्यू 1 to 2 कडे चाललो, नंतर मी पी इम्प्लाइज आर, मी 1 to इथं 1 to 3 पाहिजे, 1 to 3 जायला पाहिजे होतं आपण. तर इथं काय करा, 1 to 3 जा, 1 to 3 जायचं आपल्याला. तर 1 to 3 ठीक आहे. आणि 6 नंबर मध्ये काय येणार बघून घ्या. कोणाकोणामध्ये? तर 6 आणि 7 मध्ये. 6 आणि 7 मध्ये कोणता ऑपरेटर आहे? अँड ऑपरेटर. आता बघा हा क्वेश्चन या फॉर्मॅटमध्ये आलाय तुमचा. ठीक आहे, लक्ष द्या बाळांनो. ठीक आहे, तर असे क्वेश्चन्स पेपरला आहेत जे तुम्हाला जमणं इम्पॉर्टंट आहे. भलाही थोडेसे लेंदी क्वेश्चन्स आहेत बाळांनो, पण मस्त क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे, चला आता लक्ष द्या इथं. तर एंट्री काय येणार इथे मला सांगा. तुम्ही इथे एंट्री जर पाहिल्या तर 8 एंट्री येतील. टी 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 आणि टी, एफ 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 आणि एफ, अशा एंट्रीज तुम्हाला याच्यामध्ये भेटून जातात. ठीक आहे ना. अपेक्षा करतोय समजत असेल. काहीही डाऊट असला, काहीही प्रॉब्लेम असला तर मेसेज करायचा बाळांनो, त्याला आपण कमेंट करू असं म्हणूयात. ठीक आहे ना. चला आता पुढची कहाणी काय दिली सर. क्यू नंबरचं स्टेटमेंट तुम्ही जर पाहिला तर टी टी एफ एफ, टी टी एफ एफ अशी भेटते याच्यामध्ये कहाणी. आरच्या एंट्री काय असतील? टी एफ टी एफ टी एफ टी एफ ह्याच्या एंट्री आहेत. तर क्यू आणि आर बघायचा. क्यू आणि आर मध्ये अँड ऑपरेटर लावायचा. अँडचं म्हणणं काय असते मानो, दोन्ही टी असेल तरच टी, अदरवाईज फॉल्स फॉल्स फॉल्स, टी फॉल्स फॉल्स आणि फॉल्स. ठीक आहे, ओके. त्यानंतर 1 to 4 जायचं मला. सर 1 to 4 म्हणणं दोन्ही सेम असेल तरच टी. नंतर ॲरो इकडनं इकडे चालला म्हणजे एफ येणार, ॲरो इकडनं इकडे चालला म्हणजे एफ येणार, ॲरो इकडनं इकडे एफ येणार. ठीक आहे ना. इथं टी येणार, या ठिकाणी टी येणार, या ठिकाणी टी येणार आणि या ठिकाणी टी येणार. ठीक आहे, ही त्यामध्ये असलेली कंडिशन. आता मला 1 to 2 जायचं. 1 to 2. सर या ठिकाणी मला टी भेटणार, या ठिकाणी मला टी भेटणार, या ठिकाणी मला एफ भेटणार, या ठिकाणी मला एफ भेटणार, या ठिकाणी मला टी येणार, या ठिकाणी टी येतोय. या ठिकाणी जर तुम्ही जर पाहिलं, इथे जर तुम्ही जर पाहिलं तर इथे बाळांनो टी येणार आणि या ठिकाणी सुद्धा टी येणार. दोन्ही सेम असेल तरच टी, अदरवाईज ॲरो इंडिकेट ट्रूथ व्हॅल्यू. ॲरोच्या मागं आपण जायचं असते. ठीक आहे, चला आता पुढची कहाणी. सर मला 1 to 3 जायचंय. आता कुठे जायचं आपल्याला? 1 to 3. 1 to 3 इथे पण इम्प्लिकेशन आहे सर. 1 to 3 इथे काय येणार मला? टी भेटणार. इथे काय भेटणार मला? टी भेटणार. या ठिकाणी मला काय भेटणार? एफ, सॉरी 1 to 3 ना, या ठिकाणी मला एफ, सॉरी 1 to 3 आहे. आय एम रिअली सॉरी, थोडासा प्रॉब्लेम झाला इथं. ठीक आहे, चला लक्ष द्या इकडं. तर इथे कहाणी जर पाहिली 1 2 3, इथं टी भेटला. इथे या ठिकाणी मला एफ पाहिजे होता. ठीक आहे ना. इथे जर तुम्ही जर पाहिलं तर सर इथे मला टी येणार, या ठिकाणी मला एफ येणार, या ठिकाणी मला टी भेटणार, या ठिकाणी मला टी भेटणार, या ठिकाणी टी भेटणार आणि या ठिकाणी सुद्धा टीज. दोन्ही सेम असेल तर टी, अदरवाईज फॉल्स लावायचा. आता 6 आणि 7 मध्ये अँड ऑपरेटर. दोन्ही टी असेल तरच टी. या ठिकाणी टी, या ठिकाणी एफ, या ठिकाणी एफ, या ठिकाणी एफ, इथे टी, या ठिकाणी टी, या ठिकाणी टी आणि या ठिकाणी टी. आता कोणतं कोणतं ऑब्झर्व करता, याला मी 8 नंबर करू का? याला 8 नंबर केली आपण. आता मला सांगा बाळा, हा जर तुम्ही जर पाहिला तर पी इथं होता, क्यू अँड आर 4 नंबरला होता. ठीक आहे ना. तर हा तुमचा कॉलम आहे आणि या कॉलम मध्ये मला काय करायचं, याला लिहायचं आहे. ठीक आहे, चला लक्ष द्या इकडे. आता हा वाला एक कॉलम मी हायलाइट करते. ठीक आहे, आणि दुसरा वाला एक कॉलम आपण हायलाइट करून घेऊयात. हा वाला कोणता आहे? शेवटचा कॉलम आहे. ऑब्झर्व करा एकदा, सेम आहेत का? टी टी एफ 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 एफ, नंतर खालचे 4 टी, नंतर खालचे 4 टी. तर बाळांनो एकदम करेक्ट आहे. यावरनं आपण लिहिणार काय मला सांगा पटकन. सर कोणता क्वेश्चन आपण, कोणता कोणता कॉलम कन्सिडर केला आपण याच्यामध्ये? 5 आणि 8. फ्रॉम कोणावरनं? 5 and 8 वरनं. ठीक आहे ना. जे स्टेटमेंट पॅटर्न आहे, स्टेटमेंट पॅटर्न इज लॉजिकल इक्विव्हॅलन्स, इज अ लॉजिकल इक्विव्हॅलन्स्ड. ठीक है ना. अबे समझा क्या बे? समझ में आ रहा क्या? ठीक है,
तर ह्या त्यामध्ये असलेल्या काही महत्वाच्या थिंग्स आहेत, महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला जमणं इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, मी तुम्हाला कालच सांगितलं, ज्यांना कालचे क्वेश्चन जमले असतील त्यांच्यासाठी हे एकदम फालतू कार्यक्रम आहे सगळा हा. ठीक आहे ना. हा क्वेश्चन सुद्धा ऍज अ होमवर्क तुम्ही सॉल्व्ह करसाल बाळांनो. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन हा पण तुम्ही ऍज अ होमवर्कच सॉल्व्ह करा. ठीक आहे. आणि हा जो 77 वाला जो क्वेश्चन आहे 78 वाला, ठीक आहे ना, हा वाला क्वेश्चन आहे तुम्ही ऍज अ होमवर्क सॉल्व्ह करा. ठीक आहे ना. जे काही हा वाला स्टेटमेंट पॅटर्न आणि हा वाला स्टेटमेंट पॅटर्न जर तुम्हाला सेम जर भेटला तर तुमचं लॉजिकल इक्विव्हॅलन्स आहे. लॉजिकल इक्विव्हॅलन्स आहे. आणि जर नाही भेटला तर नाहीये, संपला विषय. त्यामध्ये असं नवीन असं काही नाहीये. समजा लागलं बाळांनो. ठीक आहे. तर अशा कंडिशन्स आहेत. आज आपला इथे हा पॉइंटही संपलेला आहे. ठीक आहे. तर याला सुद्धा चांगल्या पद्धतीने एकदा अभ्यास करून ठेवा. यावर 100% बाळांनो पेपरला क्वेश्चन असणार आहे. गुरुजी 100% यावर पेपरला क्वेश्चन येणार म्हणजे येणार आहे. त्यामुळं याचा अभ्यास करणं हे तुमचं महत्वाचं काम आहे. ओके. त्याच्या पुढचा क्वेश्चन्स आपण जे नेक्स्ट लेक्चरमध्ये कंटिन्यू करणार आहे. ठीक आहे ना. अपेक्षा करतो सर्वांना समजलं असेल. ठीक आहे ना. जर तुम्हाला असंच जर समजत असेल तर मॅक्सिमम तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. ठीक आहे ना. एकदा एक लाईक करायला विसरू नका, कारण जितके लाईक करतो तितकं आम्हाला मोटिवेशन भेटतं काम करायला. ठीक आहे ना. आणि जर आतापर्यंत जर कधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब युअर चॅनल. ठीक आहे. हे तुमचं नाही, हे माझं आहे. ठीक आहे ना. तर ही सगळ्याच गोष्टी आहेत ज्यामुळे तुमचाही फायदा होईल आणि मला काम करायला मोटिवेशन भेटेल. ठीक आहे. चालेल. तर थांबूयात आपण इथे. रिमेनिंग पार्ट नेक्स्ट एपिसोड में देखेंगे. थैंक यू सो मच बाळांनो. मिलते हैं नेक्स्ट एपिसोड में. दुआओं में याद रखना. ठीक है. चालेल.